गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, गाजतय का नाही? ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, काय कराव तोड? हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव। एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, लय जबराट। चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी। गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। झाली का बोंब आता? गेली लाईट, अवघडच आहे गाड्या। वैताग आला गाड्या कामाचा, नको नको केलंय। म्हातारा जातंय बोंबलत हिंडाय, आणि काम माझ्या ठेवलंय बोकांडी सगळं। आता लाईट गेली, आता घरचं गोरच तरी खाया आणतो खाया करतो, जेवाला वैताग आहे नुसता। आई बापाने जायचं बोंबलत हिंडाय, आणि बायको त्या तरची। चला खोरात राहू दे इथंच, पोरांना खाया पाणी तरी आणावं। खाया आधी तोडून आणतो, बघू निघू असंच। घास तरी घ्यावं काढून, ऊस तर हाय घरी, घास न्यावा। ते म्हातारं असलं नुसतं गावात पुढारपण करत फिरतय पाटील, त्या पुढारपणामुळे तर अंगलट आलंय। गडी लावाय नको काय नको, एकट्याच्या बोकांडी काम सगळं। पण पाटलाचा पोरगा काय, तर पाटलाचा पोरगा तोडतोय रानात खाया, आणि माझ्या पोराला मी लय भारी सांभाळतो। कशात सांभाळतोय? पोराला लावलंय रानात खाया काढायला, आणि स्वतः फिरतोय नुसतं नवी जोड असल्यागत। काय म्हण बघायचं, काय नाही त्यांची नाही काय चूक। गावचं पाटील येत, या बुडारपणामुळे तर 10 एकराच्या रानात काँग्रेसच उगवला। हे नव्हतं सरपंच मेंबर, काँग्रेस कारखान्याला घालवा। बाद झालं, आताच्या पुरतं बाद झालं। अयो वजन सुद्धा उठला ना, लेकाची झाली हाडाची काढ, आणि बाप झाला भोपळ्यावानी। नुसता वैताग। काय संध्याकाळी कुठे करून टाकतो, आता हा एक सकाळी कुठे केलेली तेवढी भरून गुरांना टाकून घेतो। आताच तर बघताय गुरांचं, उद्याची उद्या बघू। खा बाळांनो, खा 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 बाय, खा खा बाया, खा पटापटा। तू हो मालकावानी, मी राहतो गाड्यावानी। जातो आता घराकडे, घरी जातो, सपनाला सांगतो डबा घेऊन ये। जाऊ दे, उसाचं बघतो आता।
म्हणतो डबा घेऊन तुकडासा आण सुद्धा गोडला चला बघू काय असेल ते वैताग आला जीवाला नुसता बायको काय करते चाललंय का हा मी मारायचं काम करू करू आणि तू सारखी जावा बघा आरशा पुढं आणि मोबाईल हो नटाय पाहिजे पाटलाची सून आहे ना नक्कीच की आता जेवाय सवड आहे आलाय फुगा मोठा मला चांगला मागे ठेवलंय काम सगळं हा गडी लावायचं म्हणलं तर बापाला पटाना गडी लावायचा मग बापाने सांगून ठेवलंय स्वतः करायचं करायला काय झालं तुम्हाला तीच चाललंय मग करा ना काय होतं एक काम कर डबा घेऊन ये तिकडे राहणार मी चाललो त्या उसाव तोडा आली मला नाही वेळ जावा तुम्ही वेळ नाही म्हणजे वेळ नाही माझं काम आहे दुपारनं जेवण करायला या घरी मला अजून भाकरी बनवायच्यात अरे एवढं काय तुला काम आहे घरात लागलीस सांगाय मला काम नसतं काय तुम्हाला वाटलं वाईट काम पडलं की लय काम आहे मला तसलं काय सांगू नको डबा घेऊन ये राहणार एक तर आधीच वैतागला जीव माझा मोकार डोकं काय हलवू नको जेवायला या दुपारनं घरी मला बाहेर जायचंय अरे काय वर काय काय उपाशी वर काय राहणार तू मला नाही सवड मला बघा यायचं असं तर या नाही तर बसा बघतोच मी आई जीवाला सुख नाही कुठं नको केलंय माणसाने कुठं राबायचं काय एक काम सांगितलं की काम आहे एक काम करतो रानात नंतर जातो हिला काय घरी काम असतं ना बघतोच बराबरच करतो सगळं माझं काम आहे हॅलो कुठे तुम्ही मला भेटायचं होतं आमच्या रानात येता का जुळतंय का नाही ती सांगा आधीगर नाही कडवाळात भिजवायला गेल्यास ऊसाच्या शेतापाशी या बर बर चालेल या मी निघते लगेच हो हो या शिवय काम आहे तुझं हे ग नशिबाला बायको तरी धड असेल अवघडे बघतोच मी पण कोण आहे तीच बघतो आज सुटीच नाही तिथंच लपव निघाली बाया पुढं हो आलोच मी डोक्याला टेन्शन दिलंय म्हातारी नसली की असलं सुस्त्यात धंदे खातो मी पर्यायच नाही अर्जुन दादा ऊस नाव सांग घेत ना त्या अर्जुन दादाचं काही चुकत नाही ते म्हणतच तरी पण टेन्शन मुळे पित
बरोबर आहे. काय वेळ आली माझ्या दारू प्यायची. नको नको केले ते आई बाप त्या तरच आणि बायको अशी माणसात तोंड दाखवाय जागा नाही कुठं आहे. पेल्याशिवाय जुळायचं नाही. काय होईल ते होईल. आज सुट्टीच नाही कोणाला, सुट्टीच नाही. नको पाणी लय होत आहे. हा तुम्ही तुमचं करण्यातच आयुष्य जायचंय माझं. कोणीच नाही, कोणीच साथ नाही. सागरला तरी फोन करतो, कुठे बघ चित्र आहे का ना. हॅलो, शेखर बोलतोय. कोण बोलतोय काय विचारतोय. कुठे येतो तू? कुठे? इथं ये, इथं रानात बसलोय. रानात ये. ते आपला काना माझ्या वावरात गोट्याव ये, लवकर ये. आता आवाज जाऊ दे, तू ये. काम आहे तुझ्याकडं. गो येईल तावा येईल. बाटली आणू नको बाया. तुझाच आधार, कोणाचा आधार आहे मला. हा की बाया. हो काय रे? काय हा? काय आय अण्णा नसल्यावर तुझं चांगलं चाललंय की. चांगलं चाललंय म्हणजे? ही नाटक अरे माझ्या डोक्याला टेन्शन आहे. तुला घ्यायचे का थोडी? चूक गलास आहे. मला नको, मला नको. काय हे नाटक कशासाठी? ग बस थांब, मला घेऊ दे, मग बघू काय असेल. आरला काही कळल्यावला का काय होईल तुझं? काय कुणाला कळलं काय? आईला अण्णांना कशाची म्हातारा म्हातारी कोण आहे का इथं? म्हणून तो हे धरलंय. दादा कशा दादा काय तुला सांगू सांग. अरे झालंय काय ती सांग. अरे लय डोक्याला वाईट झाला, लय टेन्शन आलंय. कसलं? पाहिजे टेन्शन. कोण नाही मला, कोण नाही. अरे मी आहे की. कोण कसं नाही? कोण नाही, कोणाचं कोण नाही. सागर कोण नाही. अरे काय झालंय? आई बाबा नाही मला नीट, बायको सुद्धा नीट नाही. काय झालं? हा काय तुला सांगू, मला लाज वाटते. सागर तुला सागर कसली लाज? आणि काय लाजायची कारण आहे? सांगितलं तर कळेल. तुझा दोस्त आहे ना मी. तुला काय झालं? माझ्या अरे बघ माझी बायको काय करते मला माहित. अरे काय काय करते? मी गुरावाने कष्ट करून गेलो. अरे पण लागलो. काय करते ती तरी सांग. कोण बाबा होता मला माहित नाही. काय तोंडाला बांधलं होते. ए तोंड ठेवता. मला माहिती होतं तुझा विश्वास माझ्यावर बसणारच नाही. नाही बसणार. कोण नाही माझं.
तू जेव्हा आहे म्हणून मी तुला बोलवून घेतलं. तुझा पण विश्वास नाही माझ्या. कुठं कुठं बाबा कुठं? खालच्या रानातल्या उसात हा दोघ जण लागा माझ्या पुढे बोलत होते लागा. गे गप शेखर. ही गेली अक्का तुझ्या डोक्यात की लागला वय काय अक्का. वाजवाय. आजपर्यंत मी कधी शिवलो का? तुझ्या बरोबर मी आहे. कधी शिवलोय का त्याला? मग आज माझ्या डोक्यात काहीतरी टेन्शन असल्यामुळे मी घेतली का नाही? हे पटतंय का तुला? अर्जुन दादा घेतो ना उस नावसान त्याच बरोबर आहे. मी त्या दादाला सांगत होतो दादा असलं करू नका, पण आज माझ्या ही वेळ आली. गप शेखर. काय बे आकरीत घेऊ नका त्या ताईवर. जा बाबा तुझा माझ्या विश्वास नाही ना? चल तू आत्ताच्या आत्ता तुला दाखवून देतो मी. गपे गप. काय बी नको सांगू. तू माझ्यावर चल, मी तुला दाखवून देतो. चल. मी तसा नाही घरी येणार. तसा नाही घरी येणार. आज माझा आई अण्णा नाही तिथं. हा. मी ताईंला घेऊन येणार. अरे कशाला ताईंला सांगणार ताई छेदा निवाडा करत्याल. डोडा फोपा नको करू. दोटा पोपा म्हणजे माझ्यावर जे झालंय ते मी सांगणार. अरे येणे एक तर आधीच जगाला हसू पाहिजे. अरे तू त्याच्यात 10 रुपयाला काहीतरी एकाच दोन सांगू नको. मी जातो अर्जुन दादा लवकर घरी जा. लवकर घरी जा. आलो चल चल. आलो मी जातो. नको नको चल. तुझा आलो मी. नको चल उठ. तुझा मी आलो. उठ 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 कोण नाही मला कोण उठ उठ पटकिनी उठ कोण नाही. उठ पटकिनी. चप्पल चप्पल घाल. चप्पल घाल. चप्पल घालतो मी. चप्पल चप्पल घाल. चप्पल बसायला त्या पायात नाही ना का? चप्पल बसायला माझी ह्या पायात गाडी आहे. खावे पाय टाकू दे मला. चप्पल बसायला चप्पल कोणाची? ह्या पायात घाल. माझी चप्पल कुठे? तुझीच आहे. माझीच आहे. ह्या पायात घाल. तू माझी चप्पल का घातली? मी नाही घातली. ही घाल ह्या पायात. ही ह्या पायात घाल. थांब चप्पल घालू दे मला. कुठं जायचंय? चल ताईकडे जाऊ. सांगू समजून. कुठल्या जायकडे? आपले आपल्या ताईंकडे जायचंय. चल. मी आज सुटी नाही देणार पण. कोणाला? बायकोला लय मारणार आज. येडा लय काय? मारणार आज. काय होईल ते माहित अरे ही काय डोक्यावर पडलाय का काय तू? नाही. नाही मला डोक्याला लय टेन्शन झालंय. आता रे गुरावाने कष्ट करतोय का मी. सगळं बघतोय. रानातलं बघतोय. गुरांतलं बघतोय. हा हा गडी गडी आहे रानातलं काम आता. हा करतोय नाही मला असं करायचं. काय केलंय? हा? काय तरी डोक्यात नको ठेवत जाऊ तुला. आला का मी फोडून मला लावतीन महाग असलं वय चाळे. कसलं चाळे तुझं काहीतरी गैरसमज करून घेत जाऊ नको. समज नाही काय नाही. बघतो मी आज गेल्या तुला सोडत नाही. तू आहे ना? लय मारणार असेल. तू घरी जा. मी आलो अर्जुन दादाला घेऊन. तुला कुठं जायचंय रे? मी आज त्याला सुट्टीच देत नाही. मारू बिरू नका. तू सोड मला. जातो मला नाही अडवायचं अजिबात कोणी. जा तुम्ही. मला अडवतो. बघतो आज सुट्टीत. फटाकडा वाजला होता काय रे? मला वाटवलं झालं बघ. बघतो मी सगळ्याला कुणा सुट्टीत देत नाही आज. आज सुट्टीच नाही कोणाला. कुठेच देत नाही. तू कोणाला पण घेऊन ये सागर. मी बघतोच काय गुण दाखवलं मला. कोण नाही तुला सुधर ना असं मारतो ना. दे सुधर ना. माझ्या तर लागायचं एवढं सोपं नाही. रानात नाही एवढा मारायला का अवघडच खेळ. बघ आता हे असं एवढं मोठालं घड टाकून दिलं तर कसं काय? लवकरच बागायतदारांना आम्हाला पोते आणतील की. हा अवघडे गड्या ह्यांच्याकडे बघायला पाहिजे. आता काय नीट केली नाहीत काम व्यवस्थित.
त्याला गाड्यांना पगार नाही दिल्यावर समजन मग धोका दिली. लांब व्हायला पाहिजे नाही तर द्यायलाच नाही पाहिजे. ए शेखर अरला का कोण आहे? कोण आहे? ही धंदा सुरू केलात का तो? हो सरपंच. कधीपासून हे असलं? कधीपासून म्हणजे? हा कधीपासून म्हणजे? तुम्ही हे कोण मला विचारणार? बघतोय, कोण आहे? तुम्ही कोण विचारणार मला? अरे हाय कोणतरी गावचा सरपंच आहे मी, मला विचाराय पाहिजे. सरपंच हा? मला कोणी काय बोलायचं नाही. हे बी माझं आयुष्य माझं मी काय करेन? तुझ्या ह्याने काय बी कर बाबा, मला काय करायचंय पाटला मला माझ्या डोक्यावर टेन्शन आहे. तू काय मला चाललंय? माझ्या डोक्यावर टेन्शन आहे आता. बरोबर आहे, पण तुझं कसं बी असू दे, लाडखाली योग त्यामुळे कसं बी करायला लागला आता. आपा लय डोक्यावर टेन्शन, सुट्टी नाही देणार. तोडून टाकतोय एक एक. पाटलाला पटेल का काही? पाटलाला पटेल? राय पाटील या पाटील पाटील पाटलांनी मला किती दिवस आणल्याला म्हणायचं. काय केलं पाटलाने? काय केलं? बायको दिली तसली बगारजार करून मला. हा नका सोन्यासारखी बायको तुला खाया पिया घालती. आज सुट्टी नाही तिला. नका काय? आज जीवच मारतो तिला. झालं काय? आज झालं का? वाटोळ झालं माझ्या आयुष्यात. नका वाटोळ व्हायला काय तर चांगली सोन्यासारखी बायको येईन, काय म्हणतोय तसं? वाटोळ गेलंय. हा मी स्वतः डोळ्याने बघितलंय. गैरसमज होतोय काहीतरी. काय नाही गैरसमज. आज सुट्टी नाही तिला. जीवच मारणार आहे. नका नका मारू. हा, सुट्टी नाही आज कुणाला. अरे असं कुत्री किती बघते ती, काय ताकद आहे तुझ्यात मारायची तिला? आज सुट्टी नाही सरपंच. का असं नाही तुझं? जीवच मारणार आहे. तुझ्यात ताकद नाही तर तू काय मारतोयस तेव्हा? माझ्या ताकद नाही. तुझ्यात काय म्हणायला मग? तुलाच हाणल बायको. पाटलाचा पोर आहे मी. अरे तुलाच बायको हाणन, तुझ्यात काय ताकद आहे? असं तू नुसतं बघतो, किती वेळा तरी बघला. आणि आता काय करणार रे कोणास ठाऊक? बघू जा. कळेल कळेल बघू, तुम्हाला. मला कळेल की कळेल काय करतोयस ती. कळेल. बर बघतो मी. पाटलाचा पोर काय बरं, तुम्हाला दाखवतो मी बरोबर नाही पण चालतंय. माझी ताकद नाही. बघतो मी काय करतो. ताकद नाही माझी तर सांगता तुम्ही. बाई, पाटलाचं पोरग बिघडलंय हा? आता विरोधक. फास्ट हॉटेल मी. काट्याने काटा निघणार सत्ता एक हात. असंच पाहिजे. आपण अजून काढायला आईला ते निंबरचं एक भिजवून झालं की माझ्या डोक्याचा तापच झाला. आता त्याच्या आईला चिया बी काय घरी राहिली का काय? अरे निंबर आले तर माझी बाबा काय फसगत करून टाकल. कुठं बघायला तरी येणार नाही. जाऊ दे, आजचा दिवस तर आपला भरून निघत. आपलं काम आपण करत राहायचं. इथं काय करताय? हाल तुला भिजवा निंबरच. काय सांगायचंय? काय झालं? शेखर लय दारू प्यालाय. कधी न पिणारा कसा पेल बरं? मी राव त्याला घरी मी सोडावलाय. काय? लय प्यालाय लय. खरं सांग, काय सांगतोय तो असलं? आता खरं सांगू का? काय म्हणला तू माहितीये का? एक तर बायकोला मारून तरी टाकीन, सोडचिट तरी देईन, नाही तर माझं मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. असला झालाय कुटाणा म्हणून तुला दारू प्यालाय. अरे पण सागर, मला काय कळलं बाबा आता हे शेखरचं. तू तर सारखा म्हणतोय दारू प्याला, पण कशामुळे दारू प्याला? अहो तेच सांगायचंय तुम्हाला. तो काय म्हणला मला माहितीये का? डायरेक्ट काय म्हणलं? त्याची बायको सपनात आहे नाही बाई. हा म्हणला रानात एका माणसा बरं दिसली, कुठल्या बाबा बरं दिसली काय जणू. पक्का येडा झालाय तो. एक काम कर, हा पटपट चला आधी माझ्या संग कुठं? घरी, शेखरच्या घरी चल. चला लवकर चला. सागर, तू एक काम केलंच का? काय? सरपंचाला आता यांना सांगितलंय का? नाही सांगितलं तुमच्याकडे चालू. हे काय सरपंच? सरपंच थांबा काय राव काय हो? सरपंच समजा गुण झालाय. कशाचा? शेखर लय पिया लागलाय. हे काय खोट सांगतोय होय? शेखर पेत नव्हता आणि कसं काय पियाला? सागरनच मला बी सांगितलं. तुम्हाला माहित नाही? नाही राव, काहीच माहित नाही. लय पियालाय. कवाच पित नाही. तो काय म्हणतोय माहितीये का? काय? तो म्हणतोय एक तर बायकोला तरी मारेन, सोडचिटी तरी देईन, नाहीतर माझ्या मी जीवाचं बरं वाईट करेन. झालंय काय असं? आता कुठल्या बाबा बरं म्हणलं रानात दिसली. यायला चाललं होतं पेटवाय, पण काय इजवायची पाळी आली सरपंच नात्याने, मला जावाच लागल. बरं झालं काट्याने काटा निघत होता.
सरपंच कुठं आली कोणा सरपंच बोला अहो, की काय आता ते चला, काय त्याला बरं, फक्त चला, तुम्ही चला. काय विचार करताय कसला चला आता काय मिटवा लागेल सरपंच या नात्याने मला यावंच लागेल अहो, सरपंच हे नात्याने काय माणूस की आहे का नाही शेवटी माणूस की आहेच की हा, मग चला पटकेन. पण पोर बिघडलं कसं काय ते समजा नाही चला चला आधी बघू अगं नाव मानते बचत गटाचं तू तर पैसे नाही मांडलं बायांनी कुणी कुणी पैसे दिल्यात तुम्ही म्हणताय तर आता समजलंय मला नाव महिलांची नावं लिहिते हा तुला पैसे मान बाई ओ बाई शेखर आला शेखर हाय घरी हाय की ये. अयो शेखर काय ग तू सागरची आहे तू माझी पण आहे अयो काय रे शेखर तू कधी नाही दिवायला हेच दिवस दाखवायचं होतं काय काय हा लय टेन्शन येत आहे मला आमचा कुठं आहे सागर तुझ्या बरंच असतोय जोडीला तो बी असाच आहे का तुझ्यासारखा नाही नाही ते नाही गेला मग तूच कसा एकटा पेलाय मी बाबा गेलो एकटा काही दिवस दाखवायचं होता राय बाप हिथं नाही त्याचा तर विचार करायचा की शेखर काय लय टेन्शन आहे मला लय टेन्शन आहे मला कसलं टेन्शन असलं वय आता हे टेन्शन जाणार का तुझं नाही टेन्शन नाही जाईना पण आज सुट्टी नाही त्यांना बायकोला आज जीव मारणार आहे मी काय काय जीव मारणार आहे जीव आणि हाकलून द्यायला दिला आपण मी घोरामध्ये कष्ट करतोय राहणार मी हा? शेखर पेण्याने कुठल्या गोष्टी सुटल्यात का चांगलं असताना मला काय सांगू नका मी कोणाचं काय ऐकणार नाही आज तिला काय सुट्टी देणार नाही मी सांग तुझ्या भाषेत काय सांगू आई ह्यांना तुम्ही मोठे आहे तुम्हीच सांगा ह्यांना समजून आमचं काय ऐकणार आहेत का शेखर नवरा बायकोची भांडणं कुठं म्हणून होत नाही सगळ्यांचीच होत्यात पण तू अशी एवढी टोकाची भूमिका कशाला घेतलीस आज नाही टोकाची भूमिका नाही तर आज सुट्टी देणार नाही मी असं नसतं करायचं बाळा जीव मारणार आहे तिला मला लय राग आलाय आता बायकोचा किती राग आला तरी गप गिळायचा नाहीतर संध्याकाळी गिळा भेटायचं नाही नाही देणार सुट्टी आज मी शेखर दारू पिऊन कोणाचा प्रश्न सुटल्यात का अरे घरोघरी मातीच्या चुली आहेत काय तुम्ही मला सांगताय दारू पिऊन कोणाचा प्रश्न सुटल्यात का हा दूध पिऊन तरी कोणाचा प्रश्न सुटल्यात का आजपर्यंत चांगला आहे बाबा तुम्ही आज मी सुट्टी देणार नाही तिला जीवच मारणार आहे मी आज मी ते किती चांगले आहे तसं कसं करणार आज सुट्टीच नाही आज नाही सुट्टी देणार जीव मारणार आज काय होईल ते होईल चांगला आहे बघा आख्या जया काय फेकाड्याचा भरोसा चला लवकर लागेल स्वप्ने काय हो अयो काय हो म्हणजे काय हो म्हणजे काय ही काय नखरे करून तू काय नखरं केलं काय नखरं केलं काय नखरं केलं काय नखरं केलं मला सोड रानात कोणाकडे कोणाकडे गेलं कोण गेलं कोण गेलं कोणाकडे गेलं कोणाकडे गेलं कोणाकडे गेलं कोणाचा राहणार मला सांग लवकर कोण कोण होतं कोण होतं राहणार कोण होतं राहणार सांगू चला लय कालच द्या पुरीला घे ग पुरीला घे आधी घे लवकर आणि चल लवकर लय कालवा चाललाय वाटलं गेलं जीव मारलं तिला जीव मारलं मला काय चाललंय काय म्हणते वाटलं गेलं माझं आयुष्याने वाटलं गेलं काय केलं तुझं कुठल्या माणसावर राहणार विचारून घ्यायला शांत काय तरी म्हण नको सरपंच सारखी बायकोला का पाय धुवून ते पाहिजे. अगोदर पाय धुवून तूच वय. शांत बस शांत बाबा काय मारायचे नीट काय मारायचे कारण खाली बसू काय मारायचे कारण तुला सुट्टी नाही शांत बसून मिटवू काय झालं तुझ्यामुळे मला मार बसलाय ना तुला सुट्टीच नाही जीव मारतो तुला आज ए थांब की आता कालवा बंद कर की ऐक की ऐकून घे की. काय ऐकून मला माहितीये काय झालं काय झालं कुठल्या माणसावर राहणार होती तुझी मित्र त्याला अरे काय माणूस घाणाची रे म्हणजे मी जाईल का मग काय तुला आता दुसऱ्याचं मारेन नाही झापड तुझी मी डोळवली तुझी घालवीन आता काय झालं ना मी तुला इथंच काय ती सांगतो
काय आहो दादा, किती वेळ झालं वाट बघते मी तुमची. काय मी बी काळजी नाही काय काम तरी हो आवत काम असं आहे की नवऱ्याला लय काम पडतं या. आई अण्णा गेल्या तर फिरायला आणि ती सारखं जात्यात. आता ती कडवा भिजवायला गेल्यात ह्या उसाव पण तोड यायची लय काम पडतंय. मग तुम्ही एक माझी मदत करा बहिणीच्या नात्यानं. लय तुम्ही काय करा, ती कडवा भिजवायला गेलात का नाही, मग तिकडं तुम्ही पण जावा. जर ती तिकडं असलं तर मग तुम्ही इकडे या उसाच्या तोडीवर. चालते नक्की काय टेन्शन करा घ्यायचं एवढ्या नाही. बार माझी मदत. आणि त्यांना नक्की. म्हणू नका मी नाही, सांगितलंय. हा मी नंतर- आपला गपचिप तिकडं तिकडं करून आपलं हम्म. करू तू माझं नाव सांगू नका. नाही ना बरोबर चालतंय, मग जाऊ का? हो चालतंय नक्की काम करतो मी. हो हो. कळलं का तुला अर्जुन दादानी सांगितलेलं? अरे त्या माऊलीचा तुझ्यावर किती जीव हाय हा, आणि तू तिच्यावर संशय घेतो वैरा. तुझ्या कामासाठी तिने मदतीला बोलावलं होतं. शेखर, संशय हा असा रोग आहे, भल्या भाल्यांची हसती खेळती घर यांनी गिळल्यात हे लक्षात घे. आणि डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर आहे, तुझ्या सुद्धा आहे हे लक्षात घे. आणि असा संशय पुन्हा घेऊ नको. शेखर, हे संसार आहे ना 2 रथाची चाक आहेत, त्यातलं एक चाक तुटलं तरच चालेल का? खरंच आहे तुमचं. अबे एवढं डोक्यात घे. चूक झाली माझी. हा, मी संशय घेऊन माझ्याच परपंचाचं वाटोळ करत होतो. असं नाही करायचं. खरंय अर्जुन दादा, ताई, सरपंच, ह्या संशयाच्या रागाने माझ्यासोबत सदैव माझ्या सुखदुःखात उभा राहणारी माझी बायको, हिला आज मी मारलं. सपन्या, मी तुझी माफी मागतो. तुम्ही नका माझी माफी मागू. जाऊ द्या, झालं गेलं. जा विसरून. मला नाही तुमचा राग आलेला ना, कधी येणार पण नाही मला राग. जाऊ द्या, सगळेजण मी गरमागरम चहा पी करते. चहा पिऊन ऐकलं का माय बाप? संशयामुळं परपंचाचा कसा खेळ खंडोबा होतोय ते. म्हणूनच माझे सर्व रसिक मायबापांना विनंती आहे की सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. कारण कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. जी सत्य घटना घडली ती आधी जाणून घ्या आणि नंतर त्याचा निर्णय घ्या. म्हणूनच रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीज वर आपण रसिक मायबाप भरभरून असे प्रेम करत आहात. असेच प्रेम गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीज वर राहून द्या आणि आम्हाला शुभ आशीर्वाद मिळत राहून द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.